ही वस्तुस्थिती आहे की कन्नड पोलीस ठाण्यात खून झाला कारण की पोलीस मनुष्यबळ कमी आहे. दिस इज अ फॅक्ट. काय करतात तुमचे लोकप्रतिनिधी तिथले? त्यांना हे वाटतंय की मी आमदार आहे तर मी खूप कोणीतरी भारी आहे. त्यांचे वडील आता माजी केंद्रीय राज्यमंत्री आहेत, सध्या सत्ताधारी पक्षात आहेत. सरकारने किंवा त्यांच्या वडिलांनी त्यांना सल्ला द्यायला पाहिजे याच्या संदर्भात. त्यांच्या वडिलांना तरी समजलं का? हा पण एक प्रश्नच आहे ना. वडिलांचं शिक्षण कमी आहे म्हणून मुलीचंही कमी आहे. आज 56 इंचाची छाती असलेले आमचे पंतप्रधान ट्रम्प साहेबांचं जे म्हणणं असेल ते हो म्हणतात का? कमकुवत सरकार. तुम्ही म्हणाल नाही 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 त्या ह्यांनी बनवलं, इलेक्शन कमिशननी बनवलं. मग इलेक्शन कमिशनचा माणूस काय पाकिस्तानी आहे? तो पण तर भारतीयच आहे ना. त्याला लाज नाही वाटली की मी काय करतोय? सरकार विकसित भारताचं स्वप्न दाखवतंय आणि दुसरीकडे मात्र गाव पातळीवर विकास कामांसाठी देण्यासाठी पैसेही नाहीयेत. काय विरोधाभास आहे? कसं बघताय तुम्ही याच्याकडे? ज्या वेळेला आपल्याकडे पैसे नसतात त्यावेळेला आपण असं नाही म्हणत की माझ्याकडे पैसे नाहीत. आपण असं म्हणतो माझ्याकडे खूप पैसे आहेत. अशातला हा प्रकार आहे. अपेक्षा ही असते की माझ्याकडे खूप पैसे आहेत म्हटल्याच्या कोणीतरी मला अजून थोडे पैसे आणून देईल, त्याच्यातनं मी चालवेन. मी जर स्वतःच म्हटलो की माझ्याकडे काहीच नाहीये, मी दिवाळखोर झालोय, तर मग कसं चालणार? अशीच ही परिस्थिती आहे. पण ही वस्तुस्थिती आहे की आज आपलं अग्निवीर आहे, परमनंट मिलिटरी नाही. ही वस्तुस्थिती आहे की कन्नड पोलीस ठाण्यात खून झाला कारण की पोलीस मनुष्यबळ कमी आहे. ही परिस्थिती खरी आहे की आज कन्नड पोलीस ठाण्याच्या माझ्या पोलीस इन्स्पेक्टरकडे जीप नाहीये जी चोरांना पकडू शकते. दिस इज अ फॅक्ट. काय करतात तुमचे लोकप्रतिनिधी तिथले? लोकप्रतिनिधींना त्याचं शिक्षण कमी पडत आहे. त्यांना नाही लक्षात येत आहे. त्यांना हे वाटतंय की मी आमदार आहे तर मी खूप कोणीतरी भारी आहे. मला एअरपोर्टला लॉन्च मिळतं, मला पोलीस सल्यूट करतात. आमदार हे पद भूषणाचं नसून ते कामाचं आहे याचं भान अनेक आमदारांना जसं नाहीये तसं यांनाही नाहीये. याचं भान असण्याची गरज आहे की हे पद जी आहेत हे सरकार चालवण्याच्या संबंधातली पदं आहेत ज्याचा दैनंदिनरित्या बाह्य आणि अंतर्गत देशाच्या विषयांमध्ये अत्यंत नाही बेसिकच रोल प्ले केला जातो. ठीक आहे. ह्याचं शिक्षण नाही आहे म्हणून त्यांचा प्रॉब्लेम आहे, त्यांना समजत नाही. त्यांचे वडील आता माजी केंद्रीय राज्यमंत्री आहेत, सध्या सत्ताधारी पक्षात आहेत. सरकारने किंवा त्यांच्या वडिलांनी त्यांना सल्ला द्यायला पाहिजे याच्या संदर्भात. त्यांच्या वडिलांना तरी समजलं का? हा पण एक प्रश्नच आहे ना. त्यांना तरी कळालं का? हे शिक्षण देत असतं. आता रायभान जाधव साहेबांनी मला हे शिक्षण दिलं की 40 कोटीचं धरण बांधून 400 कोटीचं सरकारला परतावा कर. पण तसं यांचं शिक्षण नेमकं काय झालं की सरकारकडून किती घ्यायचे आणि सरकारला किती परत द्यायचे, का नुसते घ्यायचे आणि द्यायचेच नाहीत? ही तफावत आहे, वैचारिक बांधिलकीची तफावत आहे. आपण लोकप्रतिनिधी जे झालो ते कशासाठी झालो आणि कशासाठी आपण लोकप्रतिनिधी व्हावं याच्या संबंधातलं असलेलं एक खूप मोठं वैचारिक मतभेद इथं आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला वेगळं काहीतरी करायचंय, आमचं म्हणणं आहे की आम्हाला देश बांधायचा आहे. मग त्यांचं म्हणणं आहे की देश बांधायची काय गरज आहे? देश तर आहेच, देश कुठे जाणार आहे? हे देश कुठे जाणार आहे अशी जी प्रवृत्ती यांची. आणि मग मला मिळालं पाहिजे देशाचं, पण मी देशाला काही देणार नाही किंवा देशाच्या वृद्धीसाठी मी काही करणार नाही. मी फक्त गाईचं दूधच काढत राहणार, मी तिला चाराच टाकणार नाही. कशी मरेल गाय? मरणारच नाही गाय. अशी जी प्रवृत्ती यांची आहे याच्यामुळे तर आज गटरगंगेत आहोत आपण. आज चायना घुसलं, आपल्याला ताकद नाहीये की आपण चायनाला फेस करू शकू. नाईलाजाने ट्रम्प साहेबांना धरावं लागतंय. काय फार मोदी साहेबांना आवडत असावं का ते? पण नाईलाज आहे. इतके वर्षाचं पाप करून ठेवलं ते एकटं मोदी का फेडणार आहे? शक्यच नाहीये. आणि मग काय तर त्याला उत्तर शोधायची प्रेरणा जी आज मी म्हणतोय की सरकारी प्रॉपर्टीज तुम्ही आहे, ज्या प्रॉपर्टीजला तुम्ही भाड्याने देऊन पैसे जमा करू शकता, हे मला समजतंय विधानसभेच्या सभागृहाच्या बाहेर बसून. मग विधानसभेच्या सभागृहाच्या आत दुसऱ्यांना का नाही समजत किंवा त्यांच्या वडिलांना का नाही समजत? कारण मुळात परत तिथे येतो की मतभेद आहेत. गाईला चारा टाकला तरच गाय दूध देणार आहे. गायीची जर व्यवस्था ठेवली तर गाय उत्तम दूध देईल. तुम्ही चारा जास्त घाला आणि थोडंसं दूध स्वतःला घ्या. हे आमची भूमिका आहे. त्यांची भूमिका आहे की नुसतंच दूध घ्या, नाही टाकला चारा तर बघून घेऊ काय व्हायचं, तर नाही तर मग गाय फेकून देऊन दुसरी गाय घेऊन येऊ. दॅट इज द प्रॉब्लेम. वडिलांचं शिक्षण कमी आहे म्हणून मुलीचंही कमी आहे. ते तर केंद्रात मंत्री होते, असू देत ना, आणि प्रदेश अध्यक्ष होते. ज्या पक्षाची देशात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे,
मी तुम्हाला 1947 पासून 2026 पर्यंत ओढले आज. आणि फक्त सरकारांनाच नाही ओढलेलं, प्रत्येक भारतीयाला ओढलंय जो चुकलाय. मातृभूमीशी गद्दारी ही परवडत नाही, आणि ही सगळ्यांनी केली आहे, केलीच आहे. होय, कोणी डिरेक्टली केली असेल, कोणी इनडिरेक्टली केली असेल, पण केली सगळ्यांनीच आहे. म्हणून तर गटारगंगा झाली. 4 माणसं एकत्र आली आणि त्यांनी साऱ्या जगाचा सत्यानाश केला असं कधी होत नसतं. जेव्हा सगळे काहीतरी त्याच्यामध्ये सहभाग घेतात त्यावेळेस गोष्टी घडत असतात, मग त्या डिरेक्टली असो का इनडिरेक्टली असो. त्यामुळे त्याच्यावरती काम करण्याची गरज आहे. ते कोणी केंद्रीय मंत्री असेल, कोणी काय असेल. आता 1991 साली आरबीआयचे गव्हर्नर असलेले मनमोहन सिंगजी हे फायनान्स मिनिस्टर होते, पण इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या आदेशाचं पालन त्यांना करावं लागली गोष्ट खोटी आहे का? कमकुवत सरकार. आज 56 इंचाची छाती असलेले आमचे पंतप्रधान ट्रम्प साहेबांचं जे म्हणणं असेल ते हो म्हणतात. का? कमकुवत सरकार. मग कमकुवत सरकारची जबाबदारी कोणाची आहे? प्रत्येक भारतीयाची. का त्यांनी तर सरकार बनवलं ना. तुम्ही म्हणाल नाही 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 त्या ह्यांनी बनवलं, इलेक्शन कमिशननी बनवलं. मग इलेक्शन कमिशनचा माणूस काय पाकिस्तानी आहे? तो पण तो भारतीयच आहे ना. त्याला लाज नाही वाटली की मी काय करतोय? सो कोण केंद्रीय मंत्री आणि काय फरक पडत नाही. सर्वसामान्य भारतीयाला हे समज आली पाहिजे की ही एवढीच एक जमीन आहे जी आपल्या नावावरती आहे, त्याला भारत म्हणतो. इथं व्हिसा आणि पासपोर्टची गरज नाही पडत. त्यामुळे एवढा 7/12 आपल्या नावावरती हा 7/12 टिकवायचा आहे, एवढं त्याला भान पाहिजे. आणि ते शिकवणारा एक वर्ग हवा की जो त्याला ते शिकवेल की बेटा एवढीच जमीन आहे. अमेरिकेत गेलास तर लात मारतील, लंडनला गेलास लात मारतील, व्हिसा संपला बाहेर निघा म्हणतील. काही मुस्लिम तरुणांना सांगितलं जातं की तुम्हाला आम्ही सपोर्ट करणार आहोत, आता हा देश तुटणार आहे. तुमच्या माध्यमातून त्यांनाही सांगू इच्छितो, शक्य नाहीये. इराणला सोडून दिले वाऱ्यावरती, ते तुम्हाला कुठे जवळ धरणार आहेत? त्यामुळे आपल्या मातृभूमीशी गद्दारी करण्याच्या संबंधातले जे कोणते प्रयत्न आतापर्यंत ज्यांनी कोणी केलेत ते आता थांबले पाहिजेत. इनफ इज इनफ, नाही तर काहीच राहणार नाही. आणि ह्याच्याही पलीकडे मी सांगेन की विश्वाची माझे घर. आज इराण अमेरिकेचं युद्ध आणि फटका भारताला कसा? कारण इंटरकनेक्टेड आहे जग. आता हे कनेक्शन जर तुम्ही ओळखणारच नसाल तर मग मनुष्य जातीला पण आता चंद्रावर राहता येत नाही. म्हणतात लोक की मंगळावर पाणी सापडलं, एकेकाळी कदाचित तिथे मनुष्य जात असावी. मग कोणी नष्ट केली? मग पृथ्वीला काही तुम्ही नंबर 2चं मंगळ ग्रह करायच्या इच्छित आहात का? तुम्ही इतके वेढे झालेले आहात का की तुम्ही आत्महत्येकडे प्रवृत्त होताय? हा प्रश्न गंभीर आहे. आता देशातल्या ज्या समस्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, बेरोजगारी असेल, महागाई असेल, एकूण शेतीचे प्रश्न असतील वगैरे, याच्या संदर्भात आता देशातल्या लोकांनी नरेंद्र मोदींकडे हे प्रश्न मांडावेत का ट्रम्पकडे मांडावेत? त्यांनी ते स्वतःकडे मांडावेत की आपण या गटरगंगेत कुठून आलो. मी पुन्हा सांगतो, 91 साली भारत उघडलाय. भारत 2014ला नाही उघडलाय. टोयोटा गाडी कधी आली? ती मार्क 1, मार्क 2, मार्क 3, मार्क 4 अँबॅसिडर डब्बा तो बदललाच नाही शेवटपर्यंत. हे कोणाचं पाप आहे? मी राजकीय बोलत नाहीये, पण हे भारतीयांचंच पाप आहे ना. मग भारतीयांचं पाप जर भारतीयांना भोगावं लागत असेल तर त्यांनी नरेंद्र मोदीला किंवा दुसऱ्याला कोणा विचारायची गरज काय आहे? स्वतःच आत्मपरीक्षण करा, कुठे गेला रॉंग, अँड चेंज इट. द मोमेंट द कॉमन मॅन ऑफ इंडिया चेंजेस, इंडिया चेंजेस. सिम्पल. कोणाकडे जात बसू नका आणि कोणाकडे मागत बसू नका, स्वतःच बदला. ते काय बदलणार आहेत? तुम्ही बदला, ते बदलतील. ते प्रतिनिधी आहेत तुमचे. तुम्ही ध्यानावर या. तुम्ही मागा स्वतःकडे की मला नोकरी का नाहीये, माझी शेती शाश्वत का नाहीये, का मी वाटेल तितके रासायनिक खत टाकलं जेणेकरून माझी शेती आता प्रोडक्टिव्हिटीमध्ये कमी झाली. कोणाचा मूर्खपणा आहे तो? कोणीतरी तुम्हाला सांगितलं की विहिरीत जाऊन उड्या मारा, तुम्ही जाऊन मारली, तुमच्यात की मूर्ख कोणीच नाही. तो थोडी जबाबदार आहे. तुम्ही आहात. तुमचा मृत्यू झालाय तुमच्या गाढवपणामुळे. मग हा गाढवपणा इथून पुढे करायचा नाही. मग काय करायचं? समजून घ्यायचं की झाडं तोडायची नसतात, घरं कुठे बांधायची असतात, पाणी किती वापरायचं असतं, ते पाणी निर्माण कुठे करायचं असतं. सरकार सगळं करून घेईल, मी फक्त मतदान करणार. नाही बॉस, तू मतदान कशाबद्दल करतोयस याचं पण तुला भान हवं. एसडीएम
कलेक्टर, इलेक्शन कमिशन यांच्या अधिकाऱ्यांनाही भान हवं की जर मी बेफामरित्या काही करत असेल तर याचा एंड रिझल्ट काय येणार आहे. आज माझ्या मुळावर उठणार आहे. ज्या पोलिसनी, आता तुम्ही फार पर्सनल तुम्ही विचारलं म्हणून मी तुम्हाला सांगतोय की कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघाच्या काउंटिंग मध्ये गोंधळ केलाच आणि तो मी प्रूव्हही करू शकतो. इथंच करतो आत्ताच. माझ्याकडे हम होंगे कामयाबी एक दिन नाहीये, इथंच आहे. त्या पोलिसांना आज गाडी नाहीये. कोणाच्या गाढवपणामुळे? त्यांच्या स्वतःच्या. तिथं जर योग्य माणूस आमदार असता तर 25 स्कॉर्पिओ घेऊन ताफावर फिरणारे आपले मंत्री चकचकीत ब्लॅक कलरच्या स्कॉर्पिओज, महाराष्ट्र पोलीस, त्याच्यातली एखादी तरी स्कॉर्पिओ कन्नडला आणून टाकली असती मी. पण केलं नाही. भोगले. खून झाला पोलीस स्टेशनमध्ये. नशीब कॉन्स्टेबल्सला सोडून दिले, कॉन्स्टेबल पण उडवले असते. आज फॉर्म 20 कन्नडचा किती गाजला महाराष्ट्रामध्ये की एकूण मतदान किती झालं आणि एकूण मतदान उमेदवारांचं टोटल केलं तर ते किती झालं, याच्यामध्ये तफावत आहे. ते सेटल करता करता इलेक्शन कमिशनला नाकात दम आला हे काय घडलंय म्हणून. सो इट वॉज अ रिग्ड इलेक्शन. इट वॉज अ रिग्ड इलेक्शन. गृह विभाग याचा आढावा घेत नसेल का? मुळात सगळे विभाग आढावा घेत आहेत पण आपण आपला आढावा घेत नाहीये. गाव करी त्याला राव काय करी अशी एक म्हण आहे. बरोबर आहे. गाव ठिकाणावर आहे का? गाव ठिकाणावर असेल तर राव पण ठिकाणावर राहील. आणि राव जर का गाव चेस करत असेल, राव जर का गाव चालवत असेल आणि तो वाम मार्गाने जात असेल आणि गाव त्याच्याबद्दल काही करणार नसेल तर गावाने रडत बसू नये की राव असा वागतोय. त्याला गावच जबाबदार आहे. राव किती आहेत? 4, 5. गाव किती आहे? 5,000, 10,000. आज संघाला काही लोक हसतात. काय रे तुम्ही ते लाकडं घेऊन फिरताय इकडे तिकडे. काठ्या नाही, त्यांच्या भाषेत म्हणतोय. काठ्या, लाकडं, बंदुका, ट्रेनिंग असं काहीतरी करा. कार्बाईन्स वापरा. खरंच तुम्ही शिकवणार? आता मी त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देतो. काय तुमच्याकडे 5 लोक आहेत ज्याच्याकडे कार्बाईन्स आहेत, ज्याच्यामध्ये 200-200चे राऊंड आहेत. ठीक आहे. किती झाले? 1000 राऊंड्स. ठीक आहे. 10,000 काठ्यावाले उभे करतो. चल ये. याला संघटन म्हणतात. याला मगाशी म्हटल्याप्रमाणे गावकरी त्याला राव काय करी म्हणतात. आणि तशा वैचारिक बांधिलकीचं संघटन हे तयार करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामध्ये भावविश्व पण आहे आणि अस्तित्वाचं जतन आणि प्रगती आणि उत्कर्ष हाही विषय आहे. असंच संघटन तयार करण्याची आवश्यकता आहे. तुमच्या बोलण्यामध्ये आता थोड्या वेळापूर्वी झाडाचा एक उल्लेख केलेला आहे. झाडाच्या संदर्भात सुधीर मुनगंटीवार मंत्री होते त्या खात्याचे आणि कोट्यवधी झाडं महाराष्ट्रात लावल्याचं सांगितलं गेलं वगैरे वगैरे. तुम्ही फिरत असतात राज्यभर, राज्याच्या बाहेर देखील फिरतात. तर तुम्हाला हे झाडं दिसतात का? काय वाटतं तुम्हाला एकूणच? आपण स्वतःचा विचार करूया जरा. पुन्हा पुन्हा सांगतो. याच्या त्याच्याकडे बोट दाखवून उपयोग नाही. ती झाडं दिसत आहेत, ती झाडं दिसत नाही आहेत. तुम्ही स्वतःला दिसताय का हा माझा मूळ प्रश्न आहे. तुम्ही दिसताय का स्वतःला? आपण आपल्याला दिसतोय का की आपण काय करतोय जेणेकरून अशा गोष्टी घडतात आणि आपल्याला प्रश्न विचारावा असं वाटतो. काय करतोय आपण त्याच्याबद्दल? लोकांनी जागरूक होण्याची गरज. प्रश्नच नाही. कारण का लोकांचं आहे. रावाचं गाव नाही आहे, गावाचा राव आहे. रावाचं गाव कसं असेल? हर्षवर्धन जाधव पिशोरकर जर माझं नाव पूर्ण घेतलं तर. मग मी कोणाचं आहे? गावाचा. मी गाव जरी असतो तरी मी कोणाचं आहे? गावाचा. का पिशोरचा प्रत्येक माणूस मी हर्षवर्धन जाधवकर आहे असं म्हणतो? नाही म्हणत. एक्झॅक्टली, दॅट्स द पॉइंट. त्यामुळे कुठेतरी गावाने डोकं ठिकाणावर ठेवून आत्मपरीक्षण करावं जेणेकरून अशा पद्धतीचं दुष्कृत्य होणार नाही. सिंपल आहे. शेवटचा प्रश्न घेतो परत एकदा की तुम्ही जर सत्तेत असतात, जी संकट आहेत राज्यावर, आर्थिक असेल, राज्यासंदर्भात बोलूयात, आर्थिक असेल, बाकीचे इतर प्रश्न असतील वगैरे, तुम्ही सत्तेत असतात तर तुम्ही
पावलं उचलताना कोणते महत्वाचे 3 पावलं उचलले असतील? पहिलं पाऊल उचललं असतं की राज्य सरकारचे जेवढे पण प्रॉपर्टीज भाड्याने दिलेले आहेत आणि भाडे भरले जात नाही त्या सील करून टाकल्या असत्या आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये त्या फ्लोट करून वाटेल तितके भाडी जमा करून सरकारची तिजोरी भरली असती. क्रमांक 2, आस्थापना वाढवला असता. नागरी सुविधेसाठी आस्थापनेची आवश्यकता आहे. एक तलाठी 7 ग्रामपंचायती नाही सांभाळू शकत. पोलीस वाढवले असते, सशस्त्र पोलीस वाढवले असते, पोलिसांना गाड्या शिल्लक दिल्या असत्या. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, मी पैसे असे लावले असते जे पैसे सरकारच्या तिजोरीत फिरून आले असते. जसं मी मगाशी धरणाचं उदाहरण दिलं. इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये लावले असते, वातावरण असं तयार करून दिलं असतं की लोक माझ्याकडे आले असते आणि म्हटले असते की दादा आम्हाला धंदा टाकायचा आहे. आणि तो धंदा टाकत असताना त्यांना सपोर्ट करून मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग धंदे, शेती, जे काही अशी क्षेत्र आहेत, आज आरक्षणावरून भांडणं आहेत. मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजेस वाटतील तितके काढून दिले असते सरकारी. कशाला आरक्षणावरून भांडताय? सगळ्यांना घ्या, वाढवून टाका जागा इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजेसच्या. आणि इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजेस कशाला? आयटीआय वाढू शकतो. एआयची आज एक भारतातली अग्रगण्य युनिव्हर्सिटी मी डेहराडूनला पाहून आलोय. तशा पद्धतीचं मी एआय मध्ये माझ्या पोरांना शिकवलं असतं. तशा सरकारी एआयच्या युनिव्हर्सिटीज गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या उघडल्या असत्या. माझं पॉप्युलेशन, माझे नॅचरल रिसोर्सेस हे जास्तीत जास्त सदुपयोगाला कसे येऊ शकतील, जीवनशैली वाढवण्याच्या अनुषंगाने ते मी केलं असतं. नक्कीच हे होते हर्षवर्धन जाधव. हे सतत राज्यातला असेल किंवा देशातला असेल वेगवेगळ्या प्रश्नांवर बोलत असतात. ते बोलल्याच्या नंतर तरुणाईमध्ये देखील एक मोठ्या प्रमाणामध्ये त्याची चर्चा होती, सरकारी पातळीवर देखील त्याची चर्चा होती. त्यामुळेच हर्षवर्धन जाधव यांना आपण शेवटचा प्रश्न विचारला की तुम्ही सरकारमध्ये जर सत्तेत सहभागी असतात तर काय केलं असतं. त्यांनी जे उत्तर दिलेत ते अत्यंत महत्वाचे आहेत. त्यामुळं अशी कल्पकता किंवा निर्णय घेण्याची क्षमता किमान यांच्या बोलण्यातून लोकप्रतिनिधींनी घ्यावीत अशी आपण अपेक्षा ठेवूयात. आणि तुम्ही सत्ताकारांसोबत दिलखुलास चर्चा केली याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. जय श्री राम. थँक्यू सर.